या देवराज ब्राह्मणाला घेण्याकरता तुम्ही आलात, पण मग इतर लोकांना का आला नाहीत बघायला, का नेत नाही सोबत? तेवढ्यामध्ये त्यांनी सांगावं, यानं जितक्या मोक्षाच्या तळमळीनं, उद्धाराच्या तळमळीनं ही कथा ऐकली आणि सेवा करता करता मंदिरामध्ये त्याचा प्राण गेला, म्हणून अंतकालीच मामेव स्मरण मुक्ता कलेवरम, अंतकाळी जो ज्या भावाचं स्मरण करत असेल त्यानुसार त्याला पुढची गती प्राप्त होते. हो, जन्म घेणे लागे वासनेच्या संगी त्याची झाली अंगी हरिरूप, जन्म घेणे लागे वासनेच्या संगी अंतकाळी माणसाला जेही काही आठवते ना त्यानुसार त्याला पुढचा जन्म प्राप्त होतो. ज्ञानोबारे वर्णन करतात, आणि मरणी जयाजी आठवे तो त्याची गती तो पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. अंतकाळी माणसाला जे आठवते त्यानुसार त्याला पुढचा जन्म प्राप्त होतो. आणि अंतकाळी जर भगवत चर्चा, भगवान परमात्माचं नाम जरी मुखात आलं, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही, अशा प्रमाणे हो त्याला अंतकाळी देव आठवला. अंतकाळी देव आठवण्याकरता सुद्धा भाग्य लागते, नाही तर अंतकाळी सुद्धा काय आठवीन हे सांगता येत नाही बरं. हो, फार कठीण काम आहे. अंतकाळी काय आठवेल हे सांगता येत नाही. हो, मी नेहमी एक दृष्टांत सांगत असतो पहा. हो, एका म्हाताऱ्याची जबान गेली, जीव काही जात नव्हता. झोपले ना तुम्ही? हो, जागीच राजा. एका म्हाताऱ्याची जबान गेली, जीव काही जात नव्हता. हो, म्हातारा खाटीवरती उठू उठू बसत होता न असं दाखवत होत. कळलं का? जागी असाल तर समजेल, झोपेल असाल तर डोक्यावून जाईल. ते म्हातारा असं दाखवत होत. गल्लीतले घरादारातले सर्व गोळा झाले. म्हाताऱ्याला विचारतात, बाबा काय दिसून राहिलं, काय झालं, काय झालं, काय दिसून राहिलं? म्हाताऱ्याला बोलता येत नाही, फक्त असं दाखवून राहिलं. गल्लीतले लोक आले, असं करता करता अर्ध गाव जमा झालं. लोक म्हणत, बुड्यानं नक्की सोन्याचा हांडा म्हणा, गिन्या म्हणा, सोन्याच्या बिस्किट म्हणा, काहीतरी राहून ठेवलेला आहे, म्हणून तर बुड्याचा जीव गुतला. जीव काही जाऊन नाही राहिला, जबान गेली पण जीव जात नाही, फक्त असं दाखवून राहिला. असं करता करता 1-1.5 महिना निघून गेला. बुड्याचं काही दाखवणं बंद ना होय. पोराईनं डोकं लावलं, सर्व लोक जाऊ दिले आणि बुड्याला विचारलं, म्हणे बाबा आपल्या वाड्यात आहे काय, बाजूला धाबा आहे, धाब्यात आहे का? पोराईले असं वाटलं, बुड्याचं म्हणणं आहे की बाजूच्या धाब्यात, वाळग्याच्या जवळ बाजूच्या धाब्यामध्ये नक्की काहीतरी दाबून ठेवलेलं आहे. पोराईच्या लक्षात आलं नक्की काहीतरी दाबून ठेवलेलं आहे. अशा स्थितीमध्ये पोराईनं काय केलं, हो फोन लावला JCB वाल्याले. JCB बोलवून घेतली. JCB बोलवून घेतली, पूर्ण धाबा उकलून टाकलं, 10 फुटाचा पुरा गड्डा करून ठेवला, त्याच्यात काहीच निघलं नाही. आले बुड्याजवळ, बाबा, तरी बुड्याचं दाखवणं बंद ना होय, चालूच होतं. पुन्हा विचारायला लागले, काय झालं, दिसलं का? म्हाताऱ्याला बोलता येत नाही, फक्त असं दाखवून राहिला. पोराईले वाटलं जागा हुकली आपली, बाजूच्या वाळग्यात असीन.